मी आज तिखट पुरी करणार आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. चला तर पाहूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ओवा क्रश करून टाकला आहे, तीळ घेतलेत आणि जिरा पावडर, त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घेणार आहे. त्याने खूप छान बाइंडिंग येतं आणि पुरी तेलकट पण होत नाही. आणि त्याच्यामध्ये अजून हळद पावडर, धना पावडर आणि लाल तिखट. आणि खूप सारी कोथिंबीर. मीठ तर मी आधीच टाकलेले चवीनुसार. तर चला हे मळून घेते. थोडंसं हिंग टाकायचं आहे, हिंग टाकायचं राहून गेलेलं माझ्याकडून, तर आता टाकते. थोडंसं हिंग टाकते आणि पीठ मळून घेते. अशा प्रकारे सगळे गोळे करून घेतलेत. आता पुऱ्या लाटून घेते. तर अशा प्रकारे पुऱ्या लाटून झाल्या सगळ्या. आता मी तेल तापण्यासाठी ठेवते, तळण्यासाठी. तुम्ही म्हणसाल का ह्या पुऱ्या चिपकतील, तर त्या चिपकत नाही आहे, तर त्या एकदम मोकळ्या राहतात. तर चला मी तळून घेते आता. हे पहा, अशा प्रकारे पुऱ्या तयार झाल्या. टम्म फुगले बघा. तुम्ही पण करून पहा.